कनेक्ट होईपर्यंत त्याच्यावरच घेऊया. ठीक आहे. गुड आफ्टरनून. माझं नाव वैद्य निलेश ढवळे. मी इकडेच आपल्या पुण्याला सदाशिव पेठेत क्लिनिक आहे आपलं. केश आयुर्वेद आणि काय आयुर्वेद दोन्हीचं फ्रँचायझी मॉड्यूल आपण रन करतो. आणि फ्रँचायझी मॉड्यूलमध्ये आपले केश आयुर्वेदचे 108 सेंटर्स ऑल ओव्हर वर्ल्ड वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ऑलरेडी. आणि काय आयुर्वेदचे आता रनिंग 28 सेंटर्स आहेत ऑलरेडी. आता तुम्हाला जस्ट ह्या गोष्टी कशा स्टार्ट झाल्या आणि त्याच्याबद्दल एक छोटीशी स्टोरी सांगतो की 2012मध्ये आय थिंक माझं 12मधलं ॲडमिशन आहे आणि 2017मध्ये कंप्लीट झालं. तर 2012मध्ये जेव्हा स्टार्ट केलं आम्ही तेव्हा सरांबरोबर म्हणजे वैद्य हरीश पाटणकर सर त्यांच्याबरोबर आम्ही एक रिसर्च वर्कमध्ये सगळ्यात जास्त काम करत गेलो. आणि रिसर्च वर्कमध्ये काम करत असताना असं लक्षात आलं की जेव्हा आपल्याला रिसर्च वर्कमध्ये काम करायचं आहे तेव्हा एकच फील्ड घेऊन नाही चालणार. म्हणजे एकाच फील्डवर कन्सिस्टंट काम करत राहिलं तरच त्याच्यावर पुढे जातो आपण. तसं आपण सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात छोटा म्हणून आपण सगळ्यात पहिले हेअर डिसिजेस याच्यावर काम सुरू केलं होतं. आणि हेअर डिसिजेसवर काम चालू करताना सगळ्यात पहिले वेद आयुर्वेदिक लॅब नावाने आम्ही स्टार्ट केलं होतं 2012मध्येच. म्हणजे मी जेव्हा जस्ट ॲडमिशन घेतलं होतं मी फर्स्ट इयरपासून सरांकडेच होतो आणि मला आता 10 वर्ष झालेत. ऑलरेडी माझं BMS MD कंप्लीट होऊन ॲज अ कन्सल्टंट म्हणून पण आणि स्वतःची प्रॅक्टिस दोन्ही त्याच ठिकाणी असं करतो आहे. तर जेव्हा वेद आयुर्वेद टेस्टिंग लॅब सुरू केली होती तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही खूप सारी परीक्षणं एकाच ठिकाणी केली. म्हणजे त्याच्यामध्ये आयुर्वेदीय मूत्रपरीक्षण म्हणजे 20 प्रकारचे प्रमेहाचे प्रकार सांगितलेत आपले. तर त्यांचे सगळ्यांचं परीक्षणं कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याचं पण एक काम करून बघितलं. शुक्र परीक्षणावर काय काम करता येते का तर याच्यावरही करून बघितलं की जमते की नाही होते की नाही. तर हे सगळं करत असताना असं लक्षात आलं की खूप इझिली आणि खूप ॲक्सेसिबल असं असलेलं जे काम आहे ते आपण एक हेअरमध्ये करू शकतो. आणि मग अशा प्रकारे 2014मध्ये त्याच्यावर काम स्टार्ट केलं की हेअर डिसिजेसवर एक बघणं आणि काम स्टार्ट करणं. आणि 2016मध्ये केश आयुर्वेद या ब्रँड सकट लॉन्च केलं. आणि 2018मध्ये म्हणजे विदिन 2 इयर्स त्याचे 108 सेंटर्स म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपले ऑस्ट्रेलिया नेदरलँड्स वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स आहेत ऑलरेडी की जे रनिंग आहेत खूप. तर ह्यांच्या मागचं एकदम चालू करण्यामागचं कारण कसं झालं तर आपल्याला माहिती आहे की एव्हरीथिंग हॅज ब्युटी बट नॉट एव्हरीवन सीज इट. ठीक आहे. सगळ्यांनाच आहे ब्युटी असतेच आणि पण प्रत्येकाला दिसेलच असं नाही आहे. ओके. तर आपल्याला जे दिसतं ते समोरच्याला दिसेल हे आपण नाही सांगू शकत. तर मग त्या पद्धतीने आपण कुठल्या पद्धतीने काही काम केलं आहे का. ठीक आहे. जरा तुम्हाला कुठला म्हणजे आता तुम्ही इंटर्नशिपचे आहात तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही एखादं वर्क करत असाल ना तर त्याला पुढे जाऊन किती स्कोप असणार आहे. ठीक आहे. तर एखादं काम करत असताना तुम्हाला आता सुरुवात केलेली आहे एखाद्या कामाला आणि 5 वर्षानंतर त्याचं भवितव्य काय असेल हे तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये काम करण्यात पॉईंट असतो काहीतरी. तसं आपण जर बघितलं आत्तापर्यंत म्हणजे आत्ता जे आहेत आत्ताची रिॲलिटी काय आहे तर 70% ऑफ मार्केटमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त जे ॲड्स दिसतात ते सगळे आयुर्वेदिक असतात. ओके. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केलं आहे म्हणजे थिएटरला जरी गेलं आहे 5 मिनटात ॲड दाखवतात 6 ॲड असतील 6-7 ॲड असतील त्यापैकी 3 ते 4 ॲड्स आयुर्वेदिकच असतात. म्हणजे तुम्ही कुठलेही काही ऑब्झर्व करा की ज्याच्यामध्ये फक्त आयुर्वेदिक हे केलं जातं. आणि त्याच्यामध्येही सगळ्यात जास्त जो मार्केट कॅप्चर केला आहे तो आयुर्वेदिक कॉस्मॅटिक इंडस्ट्रीज जी आहे ती सगळ्यात जास्त चालणारी इंडस्ट्रीज आहे. का कारण की आजकाल सगळ्या गोष्टींना साईड इफेक्ट्स नावाने बघितल्या जातात. मग त्या टाळण्यासाठी किंवा मग त्या कमी करण्यासाठी ज्या सगळ्यात जास्त हायर याच्यामध्ये केल्या जातात ते आहे कॉस्मॅटिक इंडस्ट्रीज. तर 70% मार्केट ॲड्स आहेत ना TV ॲड्स आहेत त्या सगळ्या मलांवर असतात. ठीक आहे. लपवण्याच्या ॲड्स म्हणजे कसल्या तर डिओड्रंट्स. ठीक आहे. लपवण्याचं म्हणजे कुठला मल लपवतो स्वेदमल. ओके. त्याच्यानंतर मग हेअर. ठीक आहे. हेअरवरच्या जे समजा काही असं एक तेल देतात. ठीक आहे. मग किंवा मग स्किनवर लपवण्यासाठी काही केलं असेल ते पावडर लोशन्स कुठलंही काही असू द्या. तर हे सगळ्या कशाच्या ॲड्स असतात तर मल आहे तो लपवण्याचे ॲड्स असतात. ठीक आहे. तर तशा पद्धतीचे आपण जर आयुर्वेदिक पण बघितले आयुर्वेदिक आता सगळ्याच गोष्टींमध्ये आयुर्वेदिक लावलं जातं. ठीक आहे. काही झालं तरी आयुर्वेदिक असतं अशा पद्धतीचं सुरुवात झाली आहे. तर मग जे खरंच काम करत आहेत त्यांनी का नाही करावं. ठीक आहे. जर तुम्ही खरंच पद्धतीने म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला खरंच जाऊन आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायची आहे तर मग तुम्ही खरंच आयुर्वेदाचं तसं काम का नाही करत आहे.
तसं बघितलं तर आता बघितलं तर बघा आयुर्वेदिक पॅराशूट हेअर ऑइल, ठीक आहे, आयुर्वेदिक फेअर अँड लवली त्यांनी पण आयुर्वेदिक केलं. खूप साऱ्या गोष्टी म्हणजे तुम्ही क्लिनिक प्लस बघितलं, सगळ्यांनी ज्यांनी बघितलं त्यांनी आता सगळ्यांनी आयुर्वेदिक लावायला सुरुवात केली. का असं का झालं म्हणजे तुम्ही विचार केला का की अगोदर अगोदर असं कोणी नाव घ्यायला पण नव्हतं. आयुर्वेदिक म्हणजे जुनं काहीतरी असं घ्यायचे आणि आत्ता ते आयुर्वेदिक म्हटलं तर सगळ्यात पहिले पुढे होतात. असं का झालं? चेंज झालं आहे मार्केट. कशामुळे चेंज झालं? तर आता काय झालं आहे, अगोदरच्या काळात गरज होती आणि आताच्या काळात गरज आहे, त्याला आपण मॉडर्नायझेशन दिलं. ठीक आहे, आता जर निर्विकार हेच हॉस्पिटल जर बघितलं तुम्ही आयुर्वेदिकच आहे, ठीक आहे, पण आपण टच मॉडर्नचा दिला की हॉस्पिटलसारखं रन झालं पाहिजे. त्याच्यामुळे त्याला वेटेज वाढलं. तशा पद्धतीचं आयुर्वेदाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीला आयुर्वेदिक लावलं जातं. का? कारण की त्याचं वेटेज वाढलं आहे आता मार्केटमध्ये, वेटेज वाढलं. तर तुम्ही काय करताय त्याच्यामध्ये काम, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता बघितलं तर आपण सगळ्या स्पा सेक्टर्स नंतर ब्युटी क्लिनिक्स ह्याच्या सगळ्यांमध्ये जर तुम्ही बघितले, आता तुम्ही लास्ट वीकलाच एक न्यूज आली होती, तुम्ही न्यूज जरा फॉलो केलं तर कळेल तुम्हाला की पोट्टली मसाजची म्हणजे होम पोट्टली मसाजची न्यूज आली होती. म्हणजे तर पोट्टली ही आयुर्वेदाची ट्रीटमेंट आपण जी सांगतो, ठीक आहे, तर पत्रपोट्टली असू द्या किंवा मग पिंडस्वेदाची पोट्टली कुठलीही असू द्या, तर ही ट्रीटमेंट आयुर्वेदिक आहे. पण त्यांनी कॅप्चर केल्या. का कॅप्चर कराव्या लागला? कारण की आपली लोक ती करत नाही आहेत. ओके, कोण करत नाही आहे? दोन पद्धतीचे लोक असतात, ठीक आहे. एक तर तुम्ही काम करू शकतात, नाहीतर मग तुमच्याकडून कोणतरी काम करून घेऊ शकतं. ते काम ते होणारच असतं. तशा पद्धतीचं आहे की हेअरमध्ये याच्या अगोदर म्हणजे आम्ही बघितलं तर कोणी असं आयुर्वेदामध्ये काम नव्हतं केलं. ओके, त्याच्यामुळे ते युनिक झालं आणि त्याच्यामुळे ते जास्त पुढे गेलं. ओके, तसं तुम्हाला एखाद्या सेक्टरमध्ये जर काम करायचं असेल तर ते युनिक किती आहे आणि ते पुढे जाऊन त्याची लाईफ काय आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे पहिले. आता रिअल मनी इज हिडन इन मल, ठीक आहे. तर आता हे इम्पॉर्टंट आहे की जी मनी आपण जो म्हणतोय की मनी मार्केटिंग कॅप्चर जे म्हणतो ना, ते पण सगळे मलांमध्येच आहे. म्हणजे सगळे म्हणजे तुम्ही कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सपासून कुठलाही प्रॉडक्ट्स बनवत्या तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मनी बनला जातो. ओके, आता ह्या गोष्टी का सांगतोय आपण, मेन कन्सेप्टकडे वळू. त्याच्या अगोदर तुम्हाला काय आहे हे कळलं पाहिजे, कारण की का करायचं आहे. नाहीतर मग तुम्हाला हेच कळलं नाही की कशासाठी करायचं आहे, तर मग ते व्यर्थ जातं. ओके, तर त्याच्यामध्ये आम्ही जी हेअरची कन्सेप्ट हे केली, केशची कन्सेप्ट कोड केली. त्याच्यामुळे ही स्पेशल का झाली, केश आयुर्वेदची कन्सेप्ट स्पेशल का झाली? त्याच्यामध्ये सूत्रविस्तार बृहत्रयीमधल्या सगळ्या श्लोकांचा, इम्पॉर्टंट श्लोकांच्या सगळ्या श्लोकांचा सूत्रविस्तार केला आहे. सरांचं बुक आहे केश आयुर्वेद नावाने, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सगळे सूत्र आणि त्यांचा विस्तार आहे ना डिटेलमध्ये केलेला आहे. आणि दुसरं ब्लेंड ऑफ एन्शियंट सायन्स अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की एन्शियंट सायन्स आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी ॲट द सेम टाईम आपण ब्लेंड केला आहे. त्याच्यामुळे तो जो लुक आहे तो लुक वाईज पण तेच राहिलं आणि तो ऑथेंटिसिटी आहे ना ती पण मेंटेन झाली. तर ह्या दोन्ही गोष्टी हे झाल्यामुळे सक्सेसफुल रिसर्च मॉड्यूल आता रन होत आहे. ओके, तर आता तुम्हाला माहिती आहे ग्रंथोक्त अप्रोच कुठल्याही गोष्टीचा काय असतो, ठीक आहे. जेव्हा आपण आयुर्वेदाची त्रिसूत्री म्हणतो तर आयुर्वेदाच्या त्रिसूत्रीमध्ये काय आलेलं आहे की एक तर हेतू, एक लिंग किंवा औषध, या तीनच पद्धतीने आपल्या कुठल्याही याच्यात काम केलं जातं, बरोबर. तर जेव्हा आम्ही ग्रंथोक्त हेतू काढायला सुरुवात केली, ठीक आहे. आता तुम्हाला मी याच्यात खूप काम करतो, म्हणजे मी टेक्निकल फील्ड्स आहेत ना त्याच्यामध्ये खूप जास्त काम करतो. तर मी वेगवेगळ्या पद्धतीचे सॉफ्टवेअर्स शोधून काढले आणि त्याच्यामधून डेटा कोलॅज करून काढलेला आहे याचा, म्हणजे केश आयुर्वेदासाठी आणि काय आयुर्वेदासाठी पण. तर तुम्हाला आता एक सिडॅक कंपनी माहीत आहे, सिडॅक करून एक कंपनी आहे, ठीक आहे. तर ती सिडॅक कंपनी आहे ना वेगवेगळे सॉफ्टवेअर्स बनवते. त्यातला त्यांचा एक आयुसॉफ्ट नावाचा एक सॉफ्टवेअर आहे सिडॅकचा. ओके, तर त्याच्या थ्रू मी म्हणजे खूप सारे रिसर्च वर्क सॅग्रिगेट करून काढलेलं आहे. त्याच्यातलं आयुसॉफ्टचे जे गणेश करंजकडे सर आहेत, तर त्यांनी मला सांगितलं की निलेश याच्यावर थोडं वेगळं पद्धतीचं आपल्याला जे वर्क पाहिजे ती मिळेल माहिती. ओके, तर आम्ही ग्रंथोक्त बृहत्रयीमधले सगळे हेतू शोधून काढले त्याच्यामध्ये, ठीक आहे. सगळे हेतू त्याच्यामधलेही हेअरचे स्पेसिफिक हेतू, म्हणजे आपण जेव्हा म्हणजे ज्याला बायनरी कोड्स किंवा एक्सेल शीटमध्ये आपण जेव्हा हे टाकतो ना तेव्हा हेतू आणि केश हे दोनच एकत्र केले तर मला बृहत्रयीमधले सगळे हेतूंचे रेफरन्सेस मिळाले. ओके, त्याच्यानंतर दुसरे लिंग म्हणजे लक्षणं. ओके,
तर अशीच ग्रंथोक्त सगळी लक्षणं आहेत ना ती एकत्र काढली आणि त्याच्यानंतर ग्रंथोक्त चिकित्सा ह्या तिन्ही पद्धतीच्या त्रिसूत्री आहेत, ह्या आम्ही सगळ्या सेपरेट करून ग्रंथोक्त काढल्या. आणि मग त्याचं सेग्रिगेशन आत्ताच्या आपल्यामध्ये आपल्या जे आत्ताचे डिसिजेस आणि आत्ताची असणारी लाईफस्टाईल आणि आत्ताचे असणारे चिकित्सा याच्यामध्ये आपल्याला कसं काय कन्व्हर्जन करता येईल ते पाहिलं. तर आपल्याला युनिकनेस ऑफ आयुर्वेदिक ट्रीटमेंट माहीत आहे. युनिकनेस काय आहे तर कुठल्याही आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला म्हणजे आपण जेव्हा रोगी परीक्षा कुठल्याही परीक्षा करतो त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृतीम वया सत्यम सत्वम तथा आहार अवस्थास्थ पृथक्विधा ह्या कंडिशन्स सांगितल्या आहेत. बरोबर, वेगवेगळ्या कंडिशन्स सांगितल्या म्हणजे कुठले तर दुष्य देश बल काल अनलम प्रकृती वया सत्व सात्म्य आहार आणि अवस्था. ठीक आहे, हे 10 कंडिशन प्लस 11वी जी सांगितली ती अवस्था. म्हणजे काय तर दुष्यानुसार हेअरचे डिसिजेस बदलतात का तर बदलतात, देशानुसार हेअरचे डिसिजेस बदलतात. आता जेव्हा तुम्हाला अशा कुठल्याही गोष्टीवर काम करायचं असेल ना तेव्हा एक स्पेसिफिक म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट शोधायची असते तेव्हा ग्रंथोक्त त्या गोष्टीला आहे ना स्पेसिफिक करून शोधायचं. म्हणजे कसं जर आता तुम्हाला हेअरचे डिसिजेस शोधायचं आहे तर फ्रॉम फर्स्ट अध्याय टू अध्याय पूर्ण एंड होईपर्यंत त्याला हेअरच्या दृष्टीने बघायचं. जर तुम्हाला स्किन डिसीज बघायचे तर अध्याय सुरुवाती होण्यापासून एंड होईपर्यंत स्किनच्या दृष्टीने बघायचं. तसं आम्ही पूर्ण ग्रंथ आहे तो हेअरच्या दृष्टीने आपल्याला कसा युजफुल होईल तो बघितला आणि त्याच्यावरून कळलं की जेव्हा आपल्याला दुष्य वेगळा असेल केसांचा तेव्हा आपल्याला त्याची ट्रीटमेंट बदलणार आहे, देश वेगळा असेल तर बदलणार आहे. आता जी चिकित्सा मला इकडे करावी लागते, आपलं पुणे आहे ठीक आहे साधारण देश आहे, तर आपल्याला जी ती ट्रीटमेंट इकडे करावी लागते तीच मुंबईला गेल्यावर आमची ट्रीटमेंट बदलते. का बदलणार आहे कारण की देश बदलतो. बरोबर, देश बदलतो त्याच्यामुळे चिकित्सा बदलणार आहे, त्याच्यामागचा विचार आहे तो बदलणार आहे. ओके, तशाच पद्धतीचा बल आता रुग्णबलानुसार चिकित्सा बदलते का बदलते. बरोबर, तर बल पण फॉलो केलं. त्याच्यानंतर काल वेगवेगळ्या काळानुसार ट्रीटमेंट बदलतात. ठीक आहे, आता जर तुम्ही हेअर्सच्या बाबतीत आपण स्पेसिफिकली आता हेअरच्या बाबतीत बोलतोय तर हेअरमध्ये जेव्हा आपण ग्रीष्म ऋतूमध्ये चिकित्सा देतोय आणि तीच जर आपण हेमंतमध्ये जात असू तर एक्झॅक्ट अपोजिट जाणार. का अपोजिट जाणार कारण की ऋतूच बदलतोय. ठीक आहे, कालच बदलतो आणि काल 2 पद्धतीचे आहेत, एक तर नित्यक असतो किंवा मग अवस्थिक असतो. बरोबर, तुमचं म्हणजे बेसिक आहेत ना बऱ्यापैकी म्हणजे सांगू ना तसं डिटेलमध्ये तर एक तर नित्यक असतो किंवा अवस्थिक असतो. तर नित्यक असेल तर एका वेळेनुसार बदलणार, अवस्थिक असेल तर पटकन बदलणार. तर सकाळी वेगळे असतात. ठीक आहे, काही त्याच्यामध्ये कंडिशन्स बघा. आता जर तुम्ही इकडे पण पेशंट बघाल असाल उदराच्या पेशंट्स वगैरे कंडिशन्स आहेत ना मिनटाला बदलतात. ठीक आहे, अवस्था आहेत त्या मिनटाला बदलतात. तशा हेअर डिसीजेसमध्ये पण काही काय आहेत ना कंडिशन्स त्या बदलतात. म्हणजे पेशंट म्हणतात की आतापर्यंत मला कधीच डॅन्ड्रफ झाला नाही आणि अचानक 10 दिवस झाले डॅन्ड्रफला सुरुवात झाली. ओके, तर असं का झालं तर हे अवस्थानुसार बदललेल्या गोष्टी आहेत. ओके, तर त्याचे ट्रिगरिंग फॅक्टर्स काय आहेत ना ते शोधले पाहिजे याच्यामध्ये. त्याच्यानंतर अनल म्हणजे अग्नी. ओके, तर अग्नीनुसार ट्रीटमेंट्स आहेत या बदलतात. आता खूप जणांची लाईफस्टाईल आहेत ना तीच खूप ऑड असते आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अनलचा विचार हा तेवढा केला पाहिजे. त्याच्यानंतर प्रकृतीमध्ये वातच पित्तच कफच किंवा कुठलीही प्रकृती राहिली, द्वंद्वज प्रकृती जरी राहिली कुठलीही राहिली तर त्याच्यानुसार त्यांचे ट्रीटमेंट्स आहेत त्या बदलणार आहेत. ठीक आहे, वय सत्व सात्म्य आणि आहार. आणि त्याच्यानंतर शेवटची कंडिशन आहे ती अवस्थास्थ पृथक्विधा. अवस्थाचं पृथक्विधा म्हणजे काय असतं? अवस्थास्थ पृथक्विधा म्हणजे अवस्थेनुसार ट्रीटमेंट व्हॅरी करते. ओके, अवस्थाचं पृथक्विधा म्हणजे अवस्थेनुसार ट्रीटमेंट व्हॅरी करते. म्हणजे आपल्यानुसार आताच्या ॲड्समध्ये जे दाखवतात कंडिशन्स अप्लाय. ठीक आहे, कंडिशन्स अप्लाय म्हणजे काय तर अवस्थानुसार ट्रीटमेंट बदलते. तर लक्षात ठेवायचं की ह्या सगळ्या आपल्या ट्रीटमेंटच्या प्रोटोकॉल्स आहेत पण अवस्थेनुसार ट्रीटमेंट्स आहेत काही वेळा बदलतात. ठीक आहे, तर आपल्या आयुर्वेदिक डायग्नोस्टिक टेक्निक आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी याच्यामध्ये साम्य काय आहेत किंवा मग आपण आता काय काय कशा पद्धतीचं वापरतो. ठीक आहे, तर आपल्याला अष्टांग हृदयमधलं सूत्र माहीत आहे, दर्शन स्पर्शन प्रश्न ही परीक्षेचं चळवळी नाव. ठीक आहे, म्हणजे आपल्याला दर्शन स्पर्शन आणि प्रश्न 3 पद्धतीने आपल्याला कुठल्याही रोगीची परीक्षा करायची असेल तर दर्शन स्पर्शन किंवा प्रश्नाने करतो. तर त्याच्यासाठी आता दर्शन म्हणजे काय तर इन्स्पेक्शन म्हणजे ॲक्च्युअल बघणं
ठीक आहे. तर ते बघण्यासाठी आता आपण स्पेसिफिकली जेव्हा हेअरच्या बाबतीत म्हणतोय, हेअर अँड स्किनच्या बाबतीत म्हणतोय, तर हेअर अँड स्किन ॲनालायझर येतो, ठीक आहे, किंवा मग डर्मोस्कोप नावाचं एक इन्स्ट्रुमेंट येतं. हे दोन इन्स्ट्रुमेंट आहेत, तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल त्याची, ठीक आहे. हेअर अँड स्किन ॲनालायझर आणि दुसरा डर्मोस्कोप, हे दोन इन्स्ट्रुमेंट्स आहेत की जे दर्शन परीक्षा आपली चांगली होण्यासाठी मदत होते. आता याचा फायदा कुठे होतो, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बघताय आणि ती तुम्हाला आता आढळते की याच्यामध्ये काहीच नाही आहे, ओके, आणि ती जेव्हा तुम्ही एखाद्या लेन्स अंडर बघता तर तुम्हाला त्याच्यातल्या विकृती आहेत त्या आणखी सूक्ष्म पद्धतीने कळतात. तर हे सूक्ष्म परीक्षण आयुर्वेदातलं वाढवण्यासाठी दर्शन परीक्षेसाठी आपण हेअर अँड स्किन ॲनालायझर आणि डर्मोस्कोप या दोन गोष्टी हे केल्या. त्याच्यानंतर दुसरं स्पर्शन परीक्षा. तर स्पर्शन परीक्षा आपल्याला नीट कळण्यासाठी किंवा मग आणखी डिटेल करण्यासाठी आपण मॉइश्चर ॲनालायझर नावाची एक मशीन असते, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल मॉइश्चर कळतो. तर मॉइश्चर ॲनालायझर काय करतं, एकतर स्निग्धता किती आहे किंवा वृक्षता किती आहे बॉडीमधली ही आपल्याला एक्झॅक्ट कळते, ओके. तर मॉइश्चर ॲनालायझर हे स्पर्शन परीक्षेसाठी. आणि प्रश्न परीक्षेसाठी ऑटो डायग्नोस्टिक सॉफ्टवेअर. आता हा सॉफ्टवेअर डिझाईन केला आहे, त्याच्यामध्ये 50 प्रश्न काढलेत आम्ही आणि त्या 50 प्रश्नाद्वारे आपलं निदान आहे ना ते अचूक होण्यासाठी मदत होते, ठीक आहे. तर असे 50 प्रश्न काढले. आता त्याचंच पूर्ण SOPs आणि सिस्टीम मॉड्यूल हे सगळं बनवायला, यालाच बनवायला सगळ्यात जास्त वर्ष आणि सगळ्यात जास्त मेहनत लागते. तर ते केलं. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे आपले जे डायग्नोसिस टेक्निक्स आहेत म्हणजे कुठले आहेत, तर एक तर दर्शन परीक्षा, स्पर्शन परीक्षा किंवा प्रश्न परीक्षा, याच्यामध्ये आपल्याला कुठलंही मॉड्यूल आहे ते बसवता येतं. आता हे झालं हेअरच्या बाबतीत आणि स्किनच्या बाबतीत. आता तुम्हाला जर दुसऱ्या याच्यामध्ये काम करायचं असेल तर तुम्ही करू शकतात की नाही, की एखादं दर्शन परीक्षेसाठी आपल्याला जर आता मला समजा आपण विचार करूया, एक बेसिक पकडूया की आपल्याला जर गर्भ, ठीक आहे, गर्भसंस्कार किंवा मग गर्भ हे जर आपण एक बेसिक क्रायटेरिया धरला की आपल्याला गर्भ या विषयावर काम करायचं, ठीक आहे. तर मग दर्शन परीक्षेसाठी तुम्ही काय काय करणार, जे आताचे यूज केलं जातं, ऑलरेडी टेक्निक यूज केलं जातं, म्हणजे USG केली जाते, ओके. अजून काय काय, एकतर बघितल्यानंतर कळणार आहे किंवा मग USG ने कळणार आहे, ओके. नंतर मग दुसरी आहे स्पर्शन. दर्शनामध्ये दुसरी पण UPT वगैरे पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या पण सगळ्या दर्शनामध्येच येणार आहेत, ओके. त्यानंतर स्पर्शनामध्ये आपल्याला ॲक्च्युअलमध्ये स्पर्श केल्यानंतर, ऑस्कल्टेट केल्यानंतर काही गोष्टी कळतात, ओके. आणि प्रश्न, आता काही गोष्टी आहेत ते प्रश्नाने विचारून होणार. तर असं आपल्याला जेव्हा एखादं मॉड्यूल तयार करायचं असेल किंवा काही गोष्टी तयार करायच्या असतील तर आपल्याला अशा पद्धतीने विचार करून ह्या बेसिक क्रायटेरियाज त्या फुलफिल करून पुढे जावं लागतं. हे बघा, जे मी तुम्हाला सांगितलं इन्स्पेक्शनसाठी म्हणजे यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी, तर काय काय आहेत. हेअर अँड स्किन ॲनालायझर, हा हेअर अँड स्किन ॲनालायझर आहे जो आम्ही प्रत्येक फ्रँचायझी मेंबरला देतो आणि त्यांना कसा वापरायचा ते शिकवतो, डिटेलमध्ये शिकवतो की अशा पद्धतीने वापरलं जातं. आणि दुसरा आहे डर्मोस्कोप, ठीक आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. याचा आम्ही म्हणजे आता केश आयुर्वेद का आयुर्वेद स्टार्ट करण्या अगोदर पण आम्ही कॉस्मेटिकचा म्हणजे आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी आणि ट्रायकोलॉजीचा आमचा सेपरेट कोर्स आहे, ठीक आहे. 8 डेजचा सर्टिफिकेट कोर्स आहे. त्या 8 डेजच्या सर्टिफिकेट कोर्समध्ये आम्ही सगळ्या डिटेल्स आहेत म्हणजे ज्यांचं इंटर्नशिप कंप्लीट झाले त्यांनाच फक्त अलाव करतो आणि त्याच्यामध्ये अगदी बेसिक हेअरचे आणि स्किनचे डिसीजेस आणि त्यांची ट्रीटमेंट प्रोटोकॉल आयुर्वेदिक आणि मॉडर्न दोन्ही पद्धतीने 8 दिवसामध्ये पूर्ण शिकवतो. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कव्हर करतो. मग त्याच्यामुळे काय होतात की ट्रेन होतात डॉक्टर आणि मग ते प्रॅक्टिस करायला पुढे प्रवृत्त होतात. नाही तर तुम्हाला एखादी गोष्ट माहितीच नसेल तर तुम्ही त्या गोष्टीला प्रवृत्तच नाही होणार. त्या पद्धतीचं आहे की हेअर अँड स्किन ॲनालायझर आणि दुसरं डर्मोस्कोप, हे दोन आहेत, दोन गोष्टी वापरल्या जातात. दुसरी दर्शन परीक्षेसाठी डिफरंट मेथड कुठली आणखी एक ती आहे की डर्मोस्कोपने आणि दुसरी आहे मायक्रोस्कोपने, ओके. तर आम्ही लिक्विड मायक्रोस्कोप जो कंपाऊंड मायक्रोस्कोप असतो, कंपाऊंड लिक्विड मायक्रोस्कोप तो यूज करतो, ठीक आहे, की जो आपल्याला डिटेल स्टडीजचं देतो. आणि आता स्किनसाठीचा म्हणजे आता हे हेअरसाठीच आहे आणि स्किनचं अजून रिसर्च वर्क आमचं चालूच आहे, त्याचं बॅक ऑफ द माइंड अजून रिसर्च वर्क चालूच आहे. तर त्याच्यासाठी आम्ही DNA मॉडेलिंगचं जे एक मशीन येते तर ते आता परचेस करतोय की ते DNA मॉडेलिंगवरून आपल्याला डिटेल्स आणखी कळतील, ओके. स्किनच्या आहेत ना डिटेल्स खूप कळतात. तर अशा पद्धतीचं आता ह्या ज्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याचं मदत घेणं चांगलं आहे की वाईट आहे ते सांगा. चांगलं आहे का वाईट आहे? चांगलंच आहे. का? कारण की आपलं जेव्हा आपण एखादी गोष्टीचं डायग्नोसिस करतो ते आपली डायग्नोसिस जर परफेक्ट करून देणार असेल तर ती गोष्ट आपल्यासाठी चांगलीच असते,
ठीक आहे. आपण काय कुठलं अगदी काय चोरलेलं नसतं कुठल्याच गोष्ट, ठीक आहे. आपण फक्त आपलं डायग्नोसिस परफेक्ट करण्यासाठी वापरलेलं आहे. तशा पद्धतीचं मायक्रोस्कोप हे पण एक वापरलं. त्याच्यानंतर आता याच्यातले फाइंडिंग्स बघा, ठीक आहे. जेव्हा आपण दर्शन परीक्षेचा म्हणजे इन्स्पेक्शनने आपण जेव्हा फाइंडिंग्स केले, आता तुम्हाला दिसत आहेत का तिकडून फक्त तर हेल्दी स्काल्प म्हणजे आपण जेव्हा स्काल्पवर हे ठेवतो, ठीक आहे, स्काल्पवर ठेवतो आणि स्काल्पवर परीक्षण करतो, ठीक आहे, तेव्हा हेल्दी स्काल्प आहे त्याच्या रूटमध्ये आहे ना कुठलंच इन्फेक्शन किंवा काहीच नसतं. त्याच्यानंतर ड्राय स्काल्प आहे हा उखडलेला असतो म्हणजे स्वतःचा उखडून बाहेर आलेला असतो. ओके. त्याच्यानंतर ऑइली स्काल्पची रूट आहे ना त्या रूटपासून स्केल्स आहेत त्या दिसत असतात म्हणजे रूट आहे ते मधपर्यंत दिसत असते. आणि दुसरं डॅन्ड्रफ, ठीक आहे. डॅन्ड्रफ असेल तर त्याचे डॅन्ड्रफ आहेत ते विजिबल असतात, ठीक आहे. हे कशाने होतं तर हे आम्ही जेव्हा दर्शन परीक्षेसाठी हे आपलं डर्मोस्कोप यूज करतो किंवा मग हेअर अँड स्किन ॲनालायझर यूज करतो, ठीक आहे, त्याच्याद्वारे पाहिला जाणारा स्काल्प आहे, ठीक आहे. आता तुम्हाला जस्ट हेअरचा डिटेलिंग सांगण्याच्या अगोदर तुम्हाला म्हणजे बेसिक सांगतो हेअरचं, ठीक आहे, की हेअर जेव्हा आपण पाहतो, ठीक आहे, तेव्हा हेअरच्या याच्यानुसार बॉडीमध्ये जे हेअर असतात ते वेगळे आणि डोक्यावर जे हेअर असतात ते वेगळे, ठीक आहे. जे बॉडीवर हेअर असतात त्याला म्हणतात व्हॅलस हेअर्स, ओके. आणि जे डोक्यावरचे असतात ना त्याला टर्मिनल हेअर्स म्हणतात. हां, तर या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. टर्मिनल हेअर्स जेवढे जास्त तेवढे केस घनदाट दिसतात. व्हॅलस हेअर जेवढे जास्त तेवढे केस विरळ दिसतात, ठीक आहे. त्याच्यामुळे बेसिकली बघायचं की टर्मिनल हेअर आहे की व्हॅलस हेअर आहे. मग त्याचं परीक्षण पण याच्याद्वारे करतो. आता तुम्ही नेटवर सर्च केला तर तुम्हाला टर्मिनल हेअर्स म्हणजे ज्याची लेंथ 3 mm पेक्षा मोठी असते ते टर्मिनल आणि जे 1 mm आसपास असतात किंवा 2 mm असतात ते व्हॅलस हेअर्स, ठीक आहे. तर असं बेसिक आहे. तर हे दोन पद्धतीचे हेअर्स आणि त्याच्यामध्येही जर कुठलाही हेअर बघितला तर त्याचे 3 पार्ट असतात, ठीक आहे. एक असतो रूट, दुसरा असतो शाफ्ट आणि तिसरा असतो टिप, ठीक आहे. रूट, शाफ्ट, टिप. रूट म्हणजे जो जमिनीमध्ये असतो तो रूट, ठीक आहे. जो मध्ये असतो तो शाफ्ट आणि जो एंडला असतो तो टिप, ठीक आहे. जसं आपल्या हेअर्समध्ये असतं तसंच जर तुम्ही कुठलाही वृक्ष बघितला तर वृक्ष जरा जमिनीमध्ये जे जातात ना ते रूट्स, ठीक आहे. वृक्षांचा जो खोड असतं ते म्हणजे शाफ्ट आणि जे त्याचे एंड्स असतात ते म्हणजे त्याचे टिप, ओके. आम्ही जनरली पेशंट्स आले तर पेशंटला तेच सांगतो. पेशंटला हे सांगितलं की स्काल्प तुमचं हे झालं आहे, ऑइली झालं आहे, असं तसं, तर त्यांना कळत नाही. मग त्यांना सांगतो की हेअर कसं काय तुमचा पडतो आहे, ठीक आहे. तर जसं वृक्ष असतात, ठीक आहे, वृक्षाला जर जास्त पाणी गेलं, ठीक आहे, किंवा मग पाणीच नाही मिळालं तर ते जसं त्याचे रूट आहेत ते उकडून थोडे थोडे बाहेर येतात आणि थोड्या दिवसाने मग तो वृक्ष पडतो. तसंच आपल्या केसांचं होतं. त्याचा जेवढं ऑइल मिळालं पाहिजे किंवा मग त्याला जेवढं पोषण मिळालं पाहिजे तेवढं जर नाही मिळालं ते एकतर उकडून पडणार आहे किंवा मग लवकर हे होणार आहे, बरोबर. अशा पद्धतीचं असतं. तर हे डॅन्ड्रफ, ऑइली स्काल्प, ड्राय स्काल्प आणि हेल्दी स्काल्प हे चारही पद्धतीचे स्काल्प आहेत. आता बघूया आपण डायग्नोस्टिक व्हॅल्युएशन कशी होते आपल्या एखाद्या म्हणजे आपण एखादी ट्रीटमेंट घेतो किंवा एखादं गोष्ट जेव्हा आणतो तेव्हा त्याच्याने डायग्नोस्टिक व्हॅल्युएशन कशी होते. तर वाया नेकेड आईज या पेशंटमध्ये आपल्याला काहीच डॅन्ड्रफ नाही दिसत आहे किंवा मग फ्लेक्स वगैरे काहीच दिसत नाही, ओके. तोच जर आपण डर्मोस्कोपमध्ये किंवा मग हेअर अँड स्किन ॲनालायझरने जर बघितला तर आपल्याला त्या पेशंटला डॅन्ड्रफ फ्लेक्स दिसत आहेत आणि डॅन्ड्रफ फ्लेक्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसले, बरोबर. आता जर तुम्ही वरच्या पद्धतीने बघितले आणि त्याचा हेअरफॉल होत आहे असं सांगितलं, ठीक आहे, म्हणजे वरची कंडिशन आहे त्याला हेअरफॉल होत आहे असं सांगितलं, त्याने पेशंटनेही सांगितलं हेअरफॉल होत आहे, तुम्ही ट्रीटमेंट दिली, हेअरफॉल होते त्याची ट्रीटमेंट दिली, ओके. तर पेशंटला रिझल्ट किती मिळेल, ओके. ही एक कंडिशन झाली. दुसरी कंडिशन, तेच जर तुम्ही डर्मोस्कोप अंडर बघितलं किंवा मग ॲनालायझर अंडर बघितलं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं निदान, अगोदरचं निदान काय होतं, खालित्य, ओके. नंतरचं निदान काय झालं, कृमीजन्य खालित्य. का? कारण की डॅन्ड्रफ फ्लेक्स दिसली आपल्याला त्याच्यामध्ये, ओके. निदान बदललं, चिकित्सा बदलणार, बरोबर. त्याच्यामुळे व्हॅल्युएशन करण्यासाठी, ट्रीटमेंट व्हॅल्युएशन करण्यासाठी किंवा मग डायग्नोस्टिक व्हॅल्युएशन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हे बघा, पहिले खालित्य निदान होतं आणि मायक्रोस्कोप अंडर बघितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये लाऊसची हे दिसली, ठीक आहे. तर मग त्याचं निदान बदललं, कृमीजन्य खालित्य. आता जेव्हा कृमीजन्य खालित्य आहे तेव्हा त्याची ट्रीटमेंट बदलणार आहे, बरोबर.
आता बघा याच्यामध्ये नेकेड आयने बघितलं याच्यामध्ये तर हेअर फॉलिकल्स आर नॉट विजिबल इन बाल्ड एरिया. म्हणजे जर तुम्ही इकडे बघितलं तर हेअर फॉलिकल्स दिसत नाही आहेत. पण जसं मी सांगितलं हेअर फॉलिकल जेव्हा आपण डर्मोस्कोपने बघितलं तेव्हा हेअर फॉलिकल्स आर विजिबल ॲट बाल्ड एरिया. तर काय झालं याच्यामध्ये हे जे हेअर्स आहेत ना हे जे दिसतात हे वॅलस हेअर आहेत. ठीक आहे, ते वॅलस हेअर जे डोळ्यांनी दिसत नाही कधी कधी. ओके, तर तशा पद्धतीचे हेअर्स आहेत हे आपल्याला कळतात. आता जेव्हा याच्यामध्ये हेअर आहेत असे कळले तेव्हा त्याच्यामध्ये ट्रीटमेंट्स करण्यात वाव असतो. पण जेव्हा हेअर नाहीच आहेत म्हणजे बाल्ड एरियामध्ये जर हेअर्सच नसतील तर त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करून पण काही फायदाच नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे केशावरला खूप सारे पेशंट येतात की आमचे हेअर हे करा, रिग्रोथ करा. पण एखाद लिमिटेड टाईमपर्यंत किंवा एक लिमिटेड लेवलपर्यंतच आपण करू शकतो. हे त्यांना ऑलरेडी सांगून ठेवतो की तुमचे एवढेच % होतील, याच्या पुढे नाही होणार. का? कारण की जेव्हा आपण पाहतो एक्झॅक्ट पाहतो की याची ग्रोथ आहे ही एवढीच होणार आहे, त्याच्यानंतरची ग्रोथ नाही आहे, तेव्हा आपण पेशंटला आश्वासन देऊ शकतो. ओके, नाही तर मग तुमची आश्वासनं पण खोटी ठरतात. तर मग तसं नको व्हायला, त्याच्यामुळे डायग्नोस्टिक व्हॅल्युएडिशन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता दुसरं ट्रीटमेंट व्हॅल्युएडिशनमध्ये. तर ट्रीटमेंट व्हॅल्युएडिशनमध्ये आपण जेव्हा लेप लावतो मॅन्युअली ड्रग पेनिट्रेशन आणि ॲब्झॉर्प्शन आहे हे स्लो होते. ठीक आहे, म्हणजे आपण एखादा लेप अप्लिकेशन करतो, इंद्रलुप्ताचा पेशंट आहे आणि तुम्ही लेप लावताय. ठीक आहे, लेप लावलं तर त्याचं ड्रग पेनिट्रेशन किंवा मग ॲब्झॉर्प्शन आहे ते स्लो होतं. का? कारण की तुम्ही वरच्या लेअरलाच लावतायत ते. ओके, आणि ते जर हाय फ्रिक्वेन्सी नावाचे एक मॉडर्न मशीन आहे ते जर यूज करून जर तुम्ही तुमचं लेप लावला. ठीक आहे, आम्ही हे यूज करतो हाय फ्रिक्वेन्सी ड्रग पेनिट्रेशनसाठी. म्हणजे तुम्ही कुठलाही ड्रग, आता ड्रग आहे त्याच्यामध्ये काय मॉडर्न ड्रग वापरणं असं काही इम्पॉर्टंट नसतं. आपण आयुर्वेदिक लेप वापरतो, आयुर्वेदिक जेल वापरतो आणि त्याच्यावर आपण म्हणजे ड्रग पेनिट्रेशन करतो. म्हणजे आपला चिकित्सेचा जो दृष्टिकोन आहे तोच आपण बदलतो पूर्ण. ओके, तर हे ड्रग पेनिट्रेशन एक हे आहे. दुसरी गोष्ट याच्यासारखं आम्ही जे श्वित्राचे पेशंट्स असतात. ठीक आहे, श्वित्राच्या पेशंट्समध्ये डर्मारोलर नावाची एक ट्रीटमेंट आहे. डर्मारोलर माहीत आहे तुम्हाला? डर्मारोलर यूज केला जातो. डर्मारोलर यूज करून त्याच्यानंतर त्याच्यावर लेप लावला जातो. आता डर्मारोलरने काय होणार? बेसिक ब्लड कॅपिलरीज आहेत त्या वॅसोडायलेशन थोडक्यात. ठीक आहे, डायलेशन्स होणार आणि मग डायलेशन झाल्यानंतर मग आपण जर तिकडे लेप लावलं किंवा काही लावलं तर त्याचा इफेक्ट चांगला होणार आहे. तर आपण जे काय करतोय ना त्याच्या मागचं आपल्याला कार्यकारण भाव हे माहिती पाहिजे की हे का करतोय. ठीक आहे, आता हे अग्निकर्माची जी आहे त्याच्यासारखंच लेझरची एक ट्रीटमेंट आहे. ठीक आहे, ही लेझरची ट्रीटमेंट म्हणजे पण व्हॅल्यू ॲडिशनच आहे. हे पण व्हॅल्यू ॲडिशन करते आपल्या ट्रीटमेंट्समध्ये. ओके, तर ट्रीटमेंट व्हॅल्यू ॲडिशन हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे जेव्हा तुम्ही कुठलंही काम करता त्याच्यामध्ये. आत्तापर्यंतचा डेटा आहे ना तो थोडासा सॅग्रिगेट करून सांगतो तुम्हाला की कॉमनेस्ट हेतू इन हेअर डिसिजेस. आता हेअर डिसिजेसमध्ये जेव्हा आम्ही काम केलं तेव्हा सगळ्यात कॉमनेस्ट हेतू कुठला आढळला तर त्याच्यामध्ये हनी वॉटर ॲनालिसिस एक खूप जास्त एक आहे आणि एक टोटल. ठीक आहे, तर टोटल जो हेअर डिसिजेस होते त्याच्यामधले 30% डिसिजेस आहेत ना ते हनी वॉटर म्हणजे मध आणि गरम पाणी, सकाळी मध आणि गरम पाणी पिणं. ठीक आहे, रोजचं. म्हणजे आता ते कुठून तरी काहीतरी ऐकलेलं असतं, टी व्हीवरचं पाहिलं असते आणि ते सुरुवात करतात. तसे 30% लोक आमच्याकडे असे आले की ज्यांनी फक्त मध पाणी गरम पाणी असं पिलं आणि मग त्याच्यानंतर त्यांना हेअरफॉल सुरुवात झाला. ओके, त्याच्यामध्ये काय झालं असणार आहे? हेअरफॉल सुरुवात कशामुळे झालं? जेव्हा आणि वृक्षण अजून बेसिक काय होतं जेव्हा मध आणि गरम पाणी घेतलं जातं? विषवत कार्य आहेत. ठीक आहे, विषवत कार्य आहेत. हे कुठे म्हटलं आहे? चरकाचार्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, चरकाचार्यांनी जेव्हा मध गरम केलं जातं तेव्हा त्याचं कार्य सांगताना सांगितले की ते विषवत कार्य आहेत. ठीक आहे, आणि याचा रेफरन्स आपल्याला सुश्रुत संहितेत सूत्रस्थानात 46व्या अध्यायात पण दिलेलं आहे. ठीक आहे, मध जेव्हा गरम केलं जातं तेव्हा त्याचा परिणाम बदलतो. ठीक आहे, तर ते विषवत कार्य आहेत. तर काय काम करणार? तर विषवत कार्य आहेत तर सगळ्यात मोठं काम जे करतं ते मलांवर काम करतं. तर मलदुष्टी करणार आहे. तर मलदुष्टी करणारातला जो केशमल आहे तो सगळ्यात जास्त दूषित करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हेअरफॉल आहे तो वाढतो. मग अशा पद्धतीचं आपल्याला माहिती पाहिजे की हे कुठल्या कंडिशन्समुळे झालेलं आहे हेअरफॉल. आणि जनरली जेव्हा हे मध पाणी पिणारे असणार हे कुठले असतात पेशंट? मेददृष्टीजनित. ठीक आहे, मेददृष्टीजनित असतात.
मग आता मेददृष्टीजनित आहेत आणि मग त्यांच्यामध्ये जर अशी कंडिशन्स आले तर मग ऑब्वियस आहेत ते मेद कमी करण्यासाठीच करणार आहेत. मग मेद कमी करण्यासाठी मेद पचवण्याची क्षमताच नसेल तर मग मलदृष्टी होणारच आहे 100%. कारण की उपलेप हा गुण कोणाचा सांगितला आहे, मेदामुळे होणारच आहे, तो उपलेप आहे. प्रमेहामध्ये आहे उपलेप. ओके, सगळा उपलेप करणारे गुणधर्म आहेत हे त्याच्यामुळेच आहेत. ओके, आता पेशंट्स हॅव्हिंग डेंग्यू और फीवर, ठीक आहे, तर 20% पेशंट्स अख्ख्या याच्यामध्ये असे झाले की एक तर फीवर आला किंवा मग डेंग्यू झालं आणि त्याच्यानंतर हेअरफॉल अचानकच वाढला. आता हे तुम्ही ऑब्झर्व केलेले आहेत, डेली ऑब्झर्वेशन्सचे पार्ट आहेत. ओके, तुम्ही जर आता जर बघितलं असेल म्हणजे आताच कोविड नंतरचा हेअरफॉल जर तुम्ही जर एक बेसिक हे काढलं तर कोविड नंतर हेअरफॉल खूप जास्त वाढलं, खूप जास्त. म्हणजे ज्यांना कोविड झालं आहे, एकदा दोनदा कोविड झालं, आता मला स्वतःलाच 2दा कोविड होऊन गेला होता म्हणजे वर्किंगमध्येच. तर अचानकच ड्रास्टिकली हेअरफॉल चालू झाला आणि त्याच्यामधले जे कारणं स्वतः शोधायला सुरुवात केली तसं कळलं की स्वेद व स्रोतसदृष्टी जास्त होते. ठीक आहे, जेव्हा ज्वर किंवा कुठलाही व्याधी होतो तर त्याच्यामध्ये स्वेद व स्रोतसदृष्टी जास्त होते आणि स्वेद व स्रोतस अतिप्रमाणात जेव्हा स्वेदाचं अतिप्रमाणात वहन होतं तेव्हा मलदृष्टी म्हणजे केशमलदृष्टी पण जास्त होते आणि मग त्याच्याद्वारे हेअरफॉल होतो. ओके, तर मग डेंग्यू फीवर विथ हेअरफॉल, ठीक आहे, याचं पण रिलेशन्स आहेत. फीवर विथ हेअरफॉल रिलेशन्स आहेत. ओके, पेशंट्स हॅव्हिंग फास्ट फूड फ्रिक्वेंटली, ठीक आहे, तर 60% पेशंट्समध्ये असं आढळलं की फास्ट फूड खाल्ल्यामुळे हेअरफॉल झालेलं आहे. तर फास्ट फूड खाल्ल्यामुळे हेअरफॉल झालेले हे कशात कुठल्या कॅटेगरीजमध्ये येणार, साधारणतः पित्तदृष्टीजनित. ठीक आहे, पित्तदृष्टीजनित आहेत ना ते सगळं, म्हणजे ज्यांचं लाईफस्टाईलच साधारण पित्त प्रकोप करणारे आहेत, मग त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा हेअरफॉल हा होणार आहे. बरोबर. पुढे आता हेअर रूट मायक्रोस्कोपिक फाइंडिंग्स काढले तर आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक बेसिक गोष्ट सांगतो. जसा हेअरचा रूट, शाफ्ट आणि टिप असतो तशा पद्धतीचं हेअरच्या 3 फेजेस असतात. ठीक आहे, एक असते ॲनाजेन, दुसरी कॅटाजेन, तिसरी टिलोजेन. ठीक आहे, ॲनाजेन, कॅटाजेन, टिलोजेन 3 फेजेस असतात. ॲनाजेन म्हणजे स्टार्टिंग फेज. ॲनाजेन म्हणजे ॲक्च्युअल जेव्हा हेअर खूप चांगला असतो, ॲक्च्युअल हेअर जो चांगला असतो तो हुक लाईक स्ट्रक्चर असतो. ठीक आहे, म्हणजे आपलं कॅपिलरीजला हेअर हा हुकसारखा अडकलेला असतो. ओके, कॅपिलरीजला हेअर हुकसारखा अडकलेला असतो आणि त्याच्यामुळे त्याला पोषण मिळते. ओके, पण जसा जसा हा हेअर असा स्ट्रेट होत जातो ना तसा तसा त्याचे फेजेस चेंज होतात. म्हणजे ॲनाजेन हा हुक लाईक स्ट्रक्चर आहे, ते आपण थोडंसं असं वाकडं थोडं नीट झालं, सरळ झालं की त्याची फेस चेंज होते, ती कॅटाजेनमध्ये जाते. ओके, आणि अजून नीट झाला, सरळ झाला एकदम, तर समजायचं तो टिलोजन फेजमध्ये गेलेला आहे. ठीक आहे, असे 3 फेजेस असतात, एक असते ॲनाजेन, एक कॅटाजेन आणि एक टिलोजन. तर जनरली आम्ही सगळ्याचा डेटा काढला तर 30% लोकांमध्ये ॲनाजेन फेज असते. ठीक आहे, 30% लोकांमध्ये कॅटाजेन आहे आणि 40% लोकांमध्ये टिलोजन फेज चालू आहे सध्या. म्हणजे 40% पेशंट्स ऑलरेडी हॅव्हिंग हेअरफॉल. ओके, म्हणजे याच्यात आमच्याकडे जो डेटा आला त्याच्यातला 40% लोक ऑलरेडी हॅव्हिंग हेअरफॉल, कारण की त्यांची फेज आहे ती टिलोजन फेजमध्ये आलेली आहे. मग आता जर टिलोजन फेजमध्ये असेल तर त्यांचा हेअरफॉल आपण स्टॉप करू शकत नाही. त्यांना पहिले सांगावं लागतं की हे हेअरफॉल होणारच आहे, नवीन जे ग्रोथ येणार ते आम्ही वाचवू शकतो. ओके, तर त्याच्यामुळे ह्या नीट होतात. आता बघा जे मी सांगितलं मायक्रोस्कोपिक इमेजेस आहेत, हे आमच्या स्वतःच्या लॅबमधल्या इमेजेस आहेत. ठीक आहे, हे हुक लाईक स्ट्रक्चर, हे बघा हे हुक लाईक स्ट्रक्चर आहे ना, हे म्हणजे फर्स्ट फेज असते. कुठली, ॲनाजेन फेज. ठीक आहे, फर्स्ट फेज, त्याच्यामध्ये हुक लाईक स्ट्रक्चर असतो. ओके, कॅटाजेन त्याच्यामध्ये हुक आहे ना तो थोडासा सरळ होत जातो. ओके, हुक आहे तो थोडासा सरळ होत जातो. म्हणजे काय होतात की अटॅचमेंट्स आहेत ते त्याच्या म्हणजे जे कॅपिलरीज पासून अटॅचमेंट्स आहेत त्या तुटत जातात. ओके, हुक थोडासा सरळ होत जातो. आणि टिलोजेनमध्ये, टिलोजेन बघा सरळ सरळ आहेत सगळे. ओके, ह्या टिलोजेनमधल्या फेजेस आहेत. तर हे आम्हाला जेव्हा आम्ही केशाळमध्ये मायक्रोस्कोपिक फाइंडिंग्स केले, मायक्रोस्कोपिक फाइंडिंग्समध्ये आलेल्या इमेजेस आहेत, आमच्या स्वतःच्याच इमेजेस आहेत, त्यामध्ये नेटवरल्या किंवा कुठल्या इमेजेस नाही. आता मायक्रोस्कोपिक फाइंडिंग्सच्या डिसीजेस इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, आता कुठल्या पद्धतीच्या डिसीजेस होतात त्याच्यानुसार त्याचं ट्रीटमेंट आहे ते बदलणार आहे. तर पहिलं आहे पिलीटॉर्शी, ट्रायकोप्लेसिस. ट्रायकोप्लेसिस आहे पहिला. त्याच्यामध्ये काय होतं की टीप आहे ना तो ब्रश लाईक बॉर्डर्स होतात, टीपचे ब्रशेस होतात.
म्हणजे जसा ब्रश होतो ना तशा पद्धतीचा टिप होऊन जातो. ठीक आहे, ते एक डिसीज आहे. दुसरं टिप विथ नॉट, टिपला नॉट झाला गाड बांधल्यासारखी होते. ठीक आहे, टिप विथ नॉट अशा पद्धतीचा आहे. तिसरा टेपर डिसीज. ठीक आहे, टेपर टिपमध्ये काय होतात की दोन पद्धतीचे टिप आहेत ना असे, जसं त्रिशूल म्हणतो ना आपण तशा पद्धतीचा तो हेअर आहे तो होतो टेपर टिप. ओके, वाय शेप टिप. ओके, वाय शेप टिप. आता हे जर तुम्ही बघितले ना ह्याचं सगळ्यांचं एक बुक आहे ट्रायकोलॉजी ऑफ ॲटलास ऑफ ट्रायकोलॉजी. ओके, ॲटलास ऑफ ट्रायकोलॉजी नावाचं एक बुक आहे. त्या बुकमध्ये तुम्हाला सगळे इमेजेस, सगळे डिसीजेस हेअरचे सगळं काय वाचलं मिळेल. ठीक आहे, अशा पद्धतीचं आहे. आणि स्किनसाठी तर खूप सारे पुस्तकं आहेत. म्हणजे आयुर्वेदामध्ये पण स्किनवर खूप मोठं आणि खूप चांगलं काम करून ठेवलं आहे. जर तुम्हाला जर हे झाल्यानंतर मी तुम्हाला बुक्सची नावं सांगतो काही की जी तुम्हाला नंतर लागणार आहेत. ओके, नंतर मग पुढचा आहे ट्री शेप डिसीज. ओके, ट्री शेप म्हणजे जनरली ट्रीचं जसं एंड्स असतात ना तशा पद्धतीचे हे होतं. ओके, हे मायक्रोस्कोपिक फाइंडिंग्स आहेत. आता याच्यानुसार याचे डिसीजेस आहेत, त्याच्यानुसार ट्रीटमेंट्स आहेत, ह्या बदलत जातात. ओके, आता आयुर्वेदामध्ये जे सांगितलंय संस्र व्यास वेद स्वाप साधरूप तोद भेदनम. ओके, कशाचं सांगितलं ते तर वात प्रकोपाचे, बरोबर. ठीक आहे, संस्र व्यास वेद स्वाप साधरूप तोद भेदनम. आता हे जसे वात प्रकोपाचे कर्म सांगितले तसेच वात प्रकोप हा आपल्याला टीपमध्ये असलेल्या डिसीजेसमध्ये आढळतो. ठीक आहे, टीपमध्ये असलेल्या डिसीजेसमध्ये. ठीक आहे, तर हा पिलिटॉर्शी म्हणजे गुंडाळी घालून झालेला असतो. ठीक आहे. दुसरा हा ट्रायकोरेसिस इनव्हॅजायनेटा. ट्रायकोरेसिस इनव्हॅजायनेटामध्ये काय होतं, जसं बांबूला दोन याच्यामध्ये एक एंडिंग असते ती दोन्ही जॉईंट केलं जातं तसं हेअरमध्ये होतं. ओके, मोनोलेथ्रिस आणि ट्रायकोरेसिस नोडुसा. हा नोडुसामध्ये बरोबर नोड फॉर्म होतो मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीचे हे सिस्टेमिक अप्रोचने आपल्याला कळलेले डिसीजेस आहेत. ओके, आता हे तर तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, की लाऊज नीट जे आढळतात ना केसांमध्ये, काही वेळा दिसतात काही वेळा नाही दिसतात, फक्त केस खाजवत असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं आहे. तर जेव्हा जे फाइंडिंग्स केले त्याच्यानंतर आपल्याला त्याचं लाऊजचं एवढं मोठं घर सापडलं तिथे. ठीक आहे, आणि मग ते इकडून वेगळे होतात आणि मग असे लाऊज नीट बनतात त्याचे. ओके, तर हे लाऊज अँड नीट्स आहेत. हे अशा पद्धतीचं कृमीजन्य. मग याच्यामध्ये जेव्हा आपल्याला अशा पद्धतीचे आढळतात तेव्हा आपल्याला कृमीजन्य विचार केला जातो. आता याच्यामध्ये आम्हाला इंटरेस्टिंग फाइंडिंग्स एक आढळलं आहे की फ्रँचायझी मेंबर आता वेगवेगळ्या ठिकाणावरून सॅम्पल्स आहेत ते मेन सेंटरला पाठवतात. तर आम्ही सगळे सॅम्पल असे टेस्ट चालू होते तर आम्हाला खूप साऱ्या पेशंट्समध्ये आढळलं की हे म्हणजे असे लाऊज अँड नीट्सचे आहेत ना हे आपल्याला म्हणजे सापडत आहेत. ठीक आहे, तर मग आम्ही ते शोधून काढले की हे कुठल्या ह्याच्यामध्ये. तर आम्हाला कळलं की हे आहेत ना म्हणजे इचलकरंजी करून एक इचलकरंजी माहीत आहे तुम्हाला. इचलकरंजीमधले जे सेंटर होतं त्या सेंटरमधून आम्हाला अशा पद्धतीचे सॅम्पल्स आहेत ते जास्त येत होते. तर मग थोडंसं फाइंड केलं की तिकडच्या त्याच याच्यामध्ये का होत आहे. ठीक आहे, तर मग कळलं की तिकडचा जो पाणी आहे त्या पाण्याचा परिणाम आहे तो त्यांच्यावर जास्त होतो. MIDC आणि साधारणतः तो म्हणजे तो जो एरिया आहे तिकडचा पाण्याचा परिणाम किंवा मग ते कामं करणारी लोक अशा पद्धतीचं पाणी यूज जास्त करतात आणि त्याच्यामुळे असणारा त्यांना हा कृमीचा. मग त्याच्यामध्ये आपल्याला विचार करताना मग कळलं की ओके याच एरियामध्ये जास्त होतं. ओके, तर मग तो तिकडचा अप्रोच बदलला. मग तिकडच्या लोकांना सांगितलं की तुम्ही बिस्लरीचं वॉटरच यूज करा, तुम्ही दुसरं वॉटरच नका यूज करा केस धुण्यासाठी. ओके, तर बदलतात याच्यामध्ये अप्रोचेस बदलतात का, कारण की आपल्याला जर रिझल्ट मिळत नसेल तर आपल्याला विचार करावा लागतो. जेव्हा रिसर्च करतात ना तुम्ही तेव्हा रिसर्चमध्ये दोन असतात. ठीक आहे, तुमचा रिसर्च होता तुम्हाला सब्जेक्ट तर तुम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडीज ऐकलंय, केस कंट्रोल स्टडी वगैरे हे सगळे पार्ट झाले. रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडी एक असतो म्हणजे उलटा विचार करायचा. ठीक आहे, जे झालेलं आहे घडून गेलेलं आहे त्याच्यावर उलटा विचार करायचा, रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडीज. ओके, तर तशा पद्धतीचा स्टडीज केला आणि मग आम्हाला कळलं की ओके अशा पद्धतीने हेअरफॉल होतोय. आमचे जे हेअरचे परीक्षण करतो आम्ही त्याच्यामध्ये हेअरचं त्रिदोष परीक्षण, सप्तधातू परीक्षण, प्रकृती परीक्षण आणि पांचभौतिक परीक्षण हे मेन परीक्षण आहे. त्याचा आमचा 17 पेजचा वेगळा रिपोर्ट येतो आणि त्या रिपोर्टद्वारे आम्ही पूर्ण डिसीजेस आहेत त्या डिटेलमध्ये सांगतो. ओके, आता बघा जेव्हा तुमच्याकडे एखादा पेशंट आला आहे आणि तुम्ही त्याला सांगतात की तुला हे झालेलं आहे. ठीक आहे, तो तुमच्यावर किती विश्वास ठेवेल माहिती नाही. ठीक आहे, पण ती जेव्हा गोष्ट तुम्ही एखादा प्रिंटेड रिपोर्ट फॉर्मॅटमध्ये देता. ठीक आहे, आणि मग तुम्ही सांगितलं त्याला की तुला हे झालंय, तुझे दोष समूर्चना ही आहे
धातू दूषित हे झालेले आहेत आणि मग तुला त्याच्यामुळे अशी ट्रीटमेंटची आवश्यकता आहे, तर तो तुमची ट्रीटमेंट फेथफुली फॉलो करतो. ओके, याच्यामध्ये पेशंटचा फेथ बदलतो. ठीक आहे, तो खूप इम्पॉर्टंट असतं. तशा पद्धतीचं हेअरचं 17 पेजचा रिपोर्ट आहे आपला. स्किनचा पण तशाच पद्धतीचा रिपोर्ट आहे की ज्याच्याने परफेक्ट डायग्नोसिस करून देतो आणि ट्रीटमेंट्स देतो. ओके, आता आपण बेसिक कन्सेप्ट काय आहे ना ती शिकून घेऊया. ओके, जस्ट किती वेळ आहे आपल्याला? 15 मिनिट. ओके, ठीक आहे, चालेल. बेसिक कन्सेप्ट काय आहे ना ती शिकून घेऊया फक्त. तर केशांचा आपण त्रिदोष संबंध, ठीक आहे, केश आणि त्रिदोष संबंध आता वेगवेगळे आहेत. त्यातला पहिलाच आहे फक्त केश आणि त्रिदोष संबंध, तो बघून घेऊया. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की शरीरामध्ये जेव्हा आपण दोषांची ॲनालिसिस करतो, ठीक आहे, तेव्हा वरचा भाग आहे तो कफाचा, मिडल आहे तो पित्त, एंड आहे तो वात. ठीक आहे, हे माहिती आहे आपल्याला. श्लोक काय? वयोरात्रिभुक्तानां ते अंत मध्य आदिका क्रमात. ओके, ठीक आहे, आता माहिती आहेत आपल्याला. तर वयो रात्रिभुक्तानां ते अंत मध्य आदिका क्रमात हे कशावरून ठरतं? म्हणजे तुम्ही काहीतरी क्रायटेरिया ठरवणार ना की वयो रात्रिभुक्तानां ते अंत मध्य आदिका क्रमात. हे जर तुम्ही कुठल्या तरी पदार्थाला लावतात एका, बरोबर, तर आपण ही बॉडी हे एक पदार्थ धरलं, ठीक आहे, तर ह्या पदार्थामधलं असलेलं द्रव्य, त्या द्रव्याला जर तुम्ही लावलं की वयो रात्रिभुक्तानां ते अंत मध्य आदिका क्रमात, तर तसंच हेअरला आपल्याला लावावं लागतं. ओके, हेअरचं आपण जेव्हा अंत, मध्य आणि आदिका काढलं, अंत म्हणजे टीप, ओके, मध्य म्हणजे शाफ्ट आणि आदिका म्हणजे रूट, ठीक आहे, तेव्हा आपल्याला कळलं की हे वाताचे आहेत, हे पित्ताचे आहेत आणि हे कफाचे आहेत. ओके, त्याच्यावरून त्याचे डिसीजेस तुम्ही काढले तर ते तशाच पद्धतीचे आढळतात. म्हणजे काय? रूटला असतो ते कफ, म्हणजे कफ आच्छादित केलं जातं. जर तुम्ही इंद्रलुप्ताची चिकित्सा बघितली, इंद्रलुप्ताची संप्राप्ती बघितली, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सांगितले की रोमकूप अवरुद्ध होतात. रोमकूप अवरुद्ध होतात म्हणजे काय होतात? तर तिकडे कफाचं आच्छादन होतं. ठीक आहे, म्हणजे कफाचं आच्छादन करणारा आणि त्याचे डिसीजेस फॉर्म करणारे हे कुठे होतात? तर हे सगळे जास्त फॉर्म होतात ते रूटला होतात. ओके, दुसरं जे पित्तामुळे होणारे डिसीजेस, तर म्हणजे कुठले? तर ग्रेइंग ऑफ हेअर, ठीक आहे, ग्रेइंग ऑफ हेअर किंवा मग शाफ्टवर होणारे डिसीजेस हे सगळे पित्तामुळे, ठीक आहे, ते मिडलला होतात. आणि टीपला होणारे म्हणजे स्प्लिट एंड्स कधी पण कुठे होतात? टीपलाच होतात. आणि वाताचं मेन काम काय आहे की संसर्ग व्यास वेदस्वाप, म्हणजे जे आहे त्याला तोडणं, वाढवणं, बिघडवणं, हे सगळं काम आहे ते वाताचं आहे आणि ते टिपला केलं जातं. ओके, त्याच्यामुळे जर तुम्ही केश आणि त्रिदोष संबंध बघितला तर आपल्याला कळेल की दोषांनुसार वयो रात्रिभुक्तानां ते अंत मध्य आणि आदिका असं येतं. हेअर रूट आहे, रूटला आपल्याला आदिका म्हणजे कफाचे डिसीज होतात, शाफ्टला आपल्याला पित्ताचे आणि टीपला आपल्याला वाताचे डिसीजेस जास्त होतात. ओके, असेच आपण जर स्काल्पवर पण डिटेलमध्ये पाहिलं, ठीक आहे, स्काल्पचं पण ॲनालिसिस केलं तर समोरचा जो भाग असतो ना, ज्यांचा एम पॅटर्न तयार होतो किंवा मग समोरचे हेअर जातात, त्यांचे जनरली जे हेअर्स असतात ते वाताचे हेअर्स गेलेले असतात. ठीक आहे, मग त्यांच्यामध्ये आपल्याला चिकित्सा करताना वाताचा विचार करून चिकित्सा करावी लागते, कारण की स्काल्पचे समोरचे हेअर्स गेलेले असतात. ठीक आहे, दुसरे ज्यांच्या मिडलमध्ये जातात हेअर्स, ठीक आहे, स्काल्पचे मिडलमधून हेअर जातात, त्यांच्यामध्ये जनरली जे जातात ते पित्तामुळे जातात. ठीक आहे, तर हा जो असतो तो पित्त. ठीक आहे, आणि तिसरे ज्यांचे फक्त इकडचे हेअर्स असतात, बाकी सगळे जातात, पूर्ण जातात, इकडचे हेअर असतात फक्त. बघितले काही जण खूप टकले असतात आणि इकडचे हेअर फक्त राहतात त्यांचे, मग ते जे असतात ना ते कफाचे असतात प्रॉपर. ठीक आहे, ते कफाचे हेअर. ओके, तर असं वाताचे, पित्ताचे, कफाचे याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं ते अंत मध्य आदिका क्रमात. ठीक आहे, समोरच्या याच्याने कुठलाही याचा आहेत ना कसे पकडायचे, म्हणजे आता हे अंतमध्ये आदिका कसं ठरवायचं, तो ओरिजिन इन्सर्शनवरून ठरवायचं. ठीक आहे, ओरिजिन इन्सर्शन्सवरून कुठलाही याच्या मसल्सचे ओरिजिन आणि इन्सर्शन सांगितले, बरोबर, तर त्याच्या ओरिजिन इन्सर्शनवरून त्याचे अंत मध्य आदिका ठरवायचे. ओके, त्याच्याच पद्धतीने वाताचा पार्ट समोरचा, पित्ताचा पार्ट मधला, कफाचा पार्ट पाठचा. ओके, त्याच्याच प्रमाणे असणारे त्यांचे डिसीज असतात. इरेस्पेक्टिव्ह ऑफ त्याची प्रकृती बघायची, त्याचा देश जे मी सांगितले, दुष्यम देशम बलम गालम अनलम प्रकृतिमय, सगळ्या गोष्टी बघायच्या आणि मग ह्या गोष्टी ठरवायला लागतात. आता हेच आम्ही जर आपण ट्रान्सफर सेक्शन घेतला मेडुलाचा, ठीक आहे, म्हणजे आपण हेअरचा जर ट्रान्सफर सेक्शन घेतला हेअर मेडुलाचं, तर आपल्याला कळेल
जसे मी तुम्हाला अगोदर सांगितले की रूट शाफ्ट टिप असतो, ॲनाजन कॅटाजन टिलोजन असतात. त्याच पद्धतीने जेव्हा ट्रान्सफर सेक्शन घेतो तेव्हा आपल्याला आढळतं की एक असतं क्युटिकल, एक असतो कॉर्टेक्स आणि एक असतो मेडुला. क्युटिकल म्हणजे आउटर पार्ट, कॉर्टेक्स म्हणजे मिडल पार्ट, मेडुला म्हणजे इनर पार्ट. हे 3 कंडिशन्स असतात. या 3 कंडिशन्समध्ये आपले हेअर्स आहेत ते सगळे होतात. जेव्हा क्युटिकल डॅमेज होतात ना तेव्हा हेअर डल होतात. ठीक आहे, म्हणजे हेअर डल होण्याचे कारण म्हणजे क्युटिकल गेलेलं आहे. ठीक आहे, हेअरचा लश्चर जातो, हेअरचा म्हणजे हेअर दिसायला खूप असे वृक्ष झालेले दिसतात, तर त्याच्यामध्ये क्युटिकल डॅमेज असतो. ओके, तशा पद्धतीचं म्हणजे आता हे क्युटिकल डॅमेज किंवा लश्चर गेलं किंवा कुठलाही गेलं अशा पद्धतीचं, ते हे काय आहे तर हे वाताच्या दृष्टीने, कारण की हे अंतला होणार आहेत. हे बघा, अंत मध्य आदिगा, अंत मध्य आदिगा. आता हे ट्रान्सफर सेक्शन घेतल्यावर आपल्याला अंत मध्य आणि आदिगा कळालं. ओके, म्हणजे आदिगा म्हणजे कफाचा पार्ट जो असतो तो मिडल पार्ट, नंतर मग कॉर्टेक्सचा जो पार्ट असतो तो पित्ताचा पार्ट आहे, आणि जो बाहेरचा जो पार्ट आहे तो वाताचा, अंत जो आहे तो वाताचा पार्ट आहे. ओके, अशा पद्धतीचं आपल्याला ट्रान्सफर सेक्शन घेऊन त्रिदोष संबंध हा काय आहे हे कळतो. आता आपण नंबर ऑफ हेअर फॉलिकल्स पर स्क्वेअर सेंटीमीटर हा एक विचार करूया. ठीक आहे, जेव्हा तुम्ही डर्मोस्कोप ठेवता ना किंवा मग हेअर अँड स्किन ॲनालायझर जेव्हा आपण ठेवतो एखाद्या जागेवर, तेव्हा त्या जागेवरून किती हेअर फॉलिकल्स दिसतात त्याच्यावरून नंबर ऑफ हेअर फॉलिकल्स पर स्क्वेअर सेंटीमीटर हे ठरलं जातं. ओके, तर नंबर ऑफ हेअर फॉलिकल्स पर स्क्वेअर सेंटीमीटर जर बघितले, जर वाताचे बघितले ना तर ते खूप दूर 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 असतात. म्हणजे हेअर फॉलिकल्स आहेत ना ते एकमेकांपासून एक फॉलिकल इकडे, दुसरा तिकडे, असे दूर दूर असणार. ठीक आहे, पित्ताचे आहेत ते थोडे जवळ 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 असणार फॉलिकल्स, आणि कफाचे हे खूप दाटीने असणार. ठीक आहे, आणि तुम्ही जरा ॲनालायझरने कधी ॲनालिसिस केलं ना तर इकडचे पाठचे केस आपले कधी पण ॲनालिसिस करून बघायचे, ते दाट एकदम छान असतात. मधले आहेत ते थोडेसे कमी असतात आणि समोरचे आहेत ते खूप कमी असतात. ठीक आहे, कारण की हे त्याच्यानुसारच ठरतात. तसेच हेअर पर फॉलिकल. ठीक आहे, एका फॉलिकलमधून किती हेअर्स निघत आहेत, जनरली एका फॉलिकलमधून 2 ते 3 हेअर्स निघायला पाहिजेत. ठीक आहे, एका फॉलिकलमधून 2 ते 3 हेअर्स निघायला पाहिजेत. पण जर वाताचं असेल तर सिंगल हेअर्स, पित्ताचं असेल तर 2 हेअर्स, आणि कफाचे असेल तर 3 किंवा 3 पेक्षा जास्त हेअर्स निघतात एका फॉलिकलमधून. ओके, हे काय तर हे त्यांच्या असणाऱ्या कार्यकारण भाव. ठीक आहे, वाताचे आहेत ते कमी, पित्ताचे त्यापेक्षा असतात, आणि कफाचा हा सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे असतात. तसंच जर आपण सप्तधातूंचं परीक्षण बघितलं तर आपल्याला कळेल की सार्वधायिक केश उत्पत्ती आणि त्याचं कोरिलेशन आहे, स्थानिक केश उत्पत्ती आणि त्याचं पण कोरिलेशन आहे, सिंगल हेअर बरोबर आहे, व्याधींबरोबरचं आहे कोरिलेशन्स वेगवेगळ्या. ठीक आहे, सप्तधातू म्हणजे लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती सप्तधातूनुसार पण बदलते. ठीक आहे, सप्तधातूनुसार लाईन ऑफ ट्रीटमेंट बदलते, तर ती कशी काय आपण जस्ट एकदा बघूया. ठीक आहे, आपल्याला श्लोक माहीत आहे, रसासुख मांस मेदस्ती मज्जा शुक्राने धातू. ठीक आहे, तर हे 7 धातू आहेत आणि त्यांचे प्रत्येकाचे कार्य दिलेले आहेत. कुठले, प्रीणम जीवनम लेप स्नेह धारण पूर्णे गर्भोत्पादस्य धातूना श्रेष्ठम कर्म क्रमस्मृतम. ठीक आहे, तर आता प्रत्येकाचे कार्य दिलेले आहेत आणि डिटेल्स दिलेले आहेत. तर आपल्याला कळेल की जसं धातू आणि त्यांची कार्य दिले आहेत ना तसं केसांवरचं त्यांचं कार्य पण एक आपल्याला डिफाईन करावं लागतं. तर हे आम्ही म्हणजे खूप याच्यावरून याचे कार्य डिफाईन केले डिटेल्समध्ये. ठीक आहे, तर आता केश, रस आणि त्याचं प्रीणन कार्य. ठीक आहे, केश, रक्त आणि त्याचं जीवन कार्य, प्रीणम जीवन लेप स्नेह धारण पूर्ण गर्भोत्पादस. तर केश, रस आणि प्रीणन कार्य जर आपण बघितलं तर चमकदार केश किंवा अशा पद्धतीचं जर केशांना लक्ष द्यायचं असेल तर ते रसधातूचं करणार आहे. ठीक आहे, रसधातू म्हणजे आपल्याला जर आपण ट्रीटमेंटमध्ये विचार केला तर आपल्याला जर डॅमेज हेअर किंवा मग डल हेअरसाठी पेशंट जर येणार असेल, ठीक आहे, तर आपल्याला काय विचार करावा लागेल की रसधातूची याच्यामध्ये विकृती झालेली आहे, मग याच्यामध्ये आपल्याला रसधातूंची चिकित्सा करायची. ओके, दुसरं जीवन, रक्त. ठीक आहे, रक्ताचं कार्य आहे जीवन. ठीक आहे, केसांची वाढ छान होणे, म्हणजे जर वाढ जर खुंटली असेल किंवा अशा पद्धतीचं असेल तर त्याच्यामध्ये वाढ चांगली होण्यासाठी जीवन कार्य करणार. ओके, तिसरं लेपन म्हणजे केस जाड होणे. आता काही त्यांची थिनिंग ऑफ हेअरसाठी येतात तर त्याचं थिकनिंगसाठी. ओके, तर ते लेपन कार्य करणार. त्याच्यानंतर मेदचा स्नेह म्हणजे केस स्निग्ध होणे, त्याच्यामध्ये ऑइलिंग छान होण्यासाठी आहे. त्याच्यानंतर धारण म्हणजे केस स्वस्थ होतात, म्हणजे छान स्वस्थ होण्यासाठी केसांचं धारण समजा वाढवण्यासाठी. पुढचं आहे मज्जाचं कार्य आहे पूर्ण म्हणजे केसांची मुळं मजबूत होतात. ठीक आहे, आता तुम्ही क्लिनिक प्लसची ॲड लहानपणापासून जी बघत आलात काय,
बालों को अंदर से पोषण देना, ठीक आहे. तर अंदर से पोषण देणं म्हणजे काय असतं, तर तो मज्जाधातू नीट आहे की नाही हे बघितलं जातं, ठीक आहे. तर मज्जाधातू नीट करते की नाही, तर आता पोषण करते म्हणजे काय, तर मज्जाधातू त्याचं नीट होतं. आता तुम्हाला सगळ्यात बेसिक म्हणजे अगदी लहानपणापासून असेल माहीत असेल तर मल परीक्षणाची जे साममल भुगतो निरामल तरंगतो माहीत आहे, ठीक आहे. तशाच पद्धतीचं आहे हे, ठीक आहे. तर मग हे केसांच्या मुळं मजबूत करतात, पूर्ण कार्य करतं हे, ठीक आहे. आणि शुक्र धातू हा गर्भोत्पादन म्हणजे नवीन केस येणार आहे, ठीक आहे. मग एखाद्यामध्ये जर हेअर फॉल असेल, ठीक आहे, आणि जर त्याचं लग्न झालेलं नाही आहे, ठीक आहे, आणि साधारण 20 ते 30 एजमधला आहे, तर आपल्याला त्याचा विचार केला पाहिजे की याला शुक्रधातूच्या क्षयामुळे झालेला हेअर फॉल आहे, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला शुक्रधातूची चिकित्सा करावी लागते. अशा पद्धतीचा आपल्याला ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू पण विचार बदलतो आपला, ठीक आहे. जर तुम्ही आता अँड्रोजेनिक ॲलोपेशिया माहिती आहे, अँड्रोजेनिक ॲलोपेशियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला अँड्रोजेनिक ॲलोपेशिया आहे तो मिडललाच बरोबर असं बाळ होतात, ठीक आहे. तर त्याच्यामध्येही जर बघितलं ना तुम्ही, तर शुक्रधातूचा विचार हा सगळ्यात जास्त म्हणजे मोठा विचार येतो, ठीक आहे. तर तसंच बघितलं पाहिजे की मग तिकडे आपल्याला शुक्रधातूची चिकित्सा अशी करावी लागणार आहे. त्रिमलाचं जर बघितलं आपण, त्वक आणि त्रिमल, तर मूत्र, पुरुष आणि स्वेदमल या तिघांचा पण विचार आहे तो आपल्याला केसांच्या याच्यामध्ये करावा लागतो. पंचमहाभूतांनुसार पण आहे, ओके, ठीक आहे. आता मी काही बस रिझल्ट दाखवतो, ओके. काही गोष्टी आहेत की ज्या बघितल्यानंतर कळतात, ओके. तर हे साधारण जुलैमधला आणि ऑक्टोबरमधला हा एकाच पेशंटचे रिझल्ट्स आहेत, ओके. हे ॲलोपेशिया म्हणजे इंद्रियलुप्तचा ह्याच्यावरचे रिझल्ट्स आहेत बिफोर आणि आफ्टर, हे 5 मंथ्समध्ये आले, ओके. तर आता साधारणतः बघा आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट्स आहेत त्या खूप साऱ्या आहेत, करण्यासारख्या ट्रीटमेंट्स खूप आहेत. औषधं पण खूप आहेत. पण महत्त्वाचं काय आहे तर तुमचं डायग्नोसिस परफेक्ट होणं. तर तुमचं जर डायग्नोसिस परफेक्ट झालं आणि तुम्हाला जर कन्सेप्ट कळाला तर तुम्ही चिकित्सा आहेत त्या पाहिजे तेवढ्या करू शकता, ओके. डिटेल्स आहेत. अजून तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारा तुम्ही. आता आय थिंक फक्त हेअरचा एक पार्ट त्रिदोष तेवढाच फक्त कव्हर केला, कारण की खूप मोठा आहे. काही गोष्टी स्किनच्या पण अशाच खूप साऱ्या आहेत. म्हणजे स्किनमध्ये पण आपल्याला आता तुम्हाला जस्ट हे होण्यासाठी काही बुक्स सांगतो की जे तुम्हाला आता इंटर्नशिपच्या पुढे जाऊन काम होणार आहे, ठीक आहे. पहिलं जे सांगितलं ॲटलस, ठीक आहे, ॲटलस ऑफ ट्रायकॉलॉजी. दुसरं एक बुक आहे एल महादेवन सरांचं स्किन डिसीज अँड वेरोनॉलॉजी. प्रिन्सिपल्स ऑफ क्लिनिकल आयुर्वेदिक डायग्नोसिस, हे पण एल महादेवन सरांचं. उष्ठांत नावाचं एक बुक आहे, त्यांच्या ऑथर नाही आठवत मला. उष्ठांत नावाचं एक आहे. दुसरं जर मॉडर्नचं जर करायचं असेल चांगलं तर खोपकर स्किन डिसीजसाठी. आणि दुसरं एक डिफरन्शियल डायग्नोसिस ऑफ स्किन डिसीजेस नावाचं एक बुक आहे. साधारण 4-4.5 हजाराचं पुस्तक आहे. छोटंच पुस्तक आहे पण त्याच्यामध्ये सगळे डिफरन्शियल डायग्नोसिस आहेत ना. म्हणजे 6 स्टेपमध्ये तुम्हाला स्किन डिसीज कसा डायग्नोज करायचा, फक्त 6 स्टेपमध्ये. तो इलिव्हेटेड आहे की डिप्रेस आहे, कशा पद्धतीचा आहे, त्याच्यावरून आपल्याला स्किन डिसीज कसा डायग्नोज करायचा हे आपल्याला खूप इझिली कळतं, ठीक आहे. अशी आहेत खूप सारे बुक्स आहेत. हे बेसिक काही बुक्स आहेत की जे तुम्हाला आता हे पिक्चराइज्ड मेमरी आहे ना ती खूप चांगली लक्षात राहते. त्याच्यामुळे पिक्चराइज्ड असणाऱ्या गोष्टी म्हणजे हे बुक्स आहेत ते सगळे पिक्चराइज्ड आहेत, त्याच्यामध्ये पिक्चर्स खूप आहेत, त्याच्यावरून लक्षात खूप चांगलं राहतात अशा पद्धतीचे आहेत. आणि काही आयुर्वेदिक आहेत की ज्याच्यामध्ये आता जर केशायुर्वेदचं पुस्तक आहे ते जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला जे मी कन्सेप्ट सांगतोय ना ह्या सगळ्या कन्सेप्ट लिहिलेल्या आहेत ऑलरेडी त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर ते पण बुक तुम्ही रेफर करा, पुढे जाऊन तुम्हाला लागेल, ओके. हो हो हो. ट्रीटमेंट केस का, एक मिनट.
तुम्हाला रिपोर्ट दाखवतो की जो SOPs तयार केला ॲक्च्युलीमध्ये. ओके. पेशंटचे स्काल्प ॲनालिसिस, त्याच्यावरून त्याचा प्रेडिक्टेड पॅटर्न. ओके. हा पॅटर्न डिझाईन केला की तुमचा एक्झॅक्ट पॅटर्न काय आहे आणि मग तुम्ही कुठपर्यंत रिटर्न येऊ शकता, याच्यासाठी हा पॅटर्न असतो. त्याचे ॲक्च्युअलमध्ये जेव्हा स्काल्प ॲनालिसिस करतो डर्मोस्कोपने, ठीक आहे, किंवा मग हेअर अँड स्किन ॲनालायझरने, तेव्हा त्याच्या इमेजेस आणि त्याचं नोट्स, ठीक आहे, प्रत्येकाच्या नोट्स आहेत की याचं स्काल्प होतं ऑइली होतं. ओके. त्याच्यानंतर आपल्याला डेन्सिटी खूप पुअर होती याच्यामध्ये. हा तुम्हाला SOPs आणि त्याची ट्रीटमेंट म्हणजे त्या पॉईंटने एक केस आहे पूर्ण ही सांगतो. ओके. ॲलोपेशिया पूर्ण स्काल्पवर म्हणजे पूर्ण स्काल्पवर एकही हेअर नव्हते, अशा पद्धतीची केस आहे ही. ओके. हेअर फॉलिकल्स ड्राय होते, ग्रेइंग ऑफ हेअर 90 to 95% हेअर्स हे ग्रे होते. ओके. त्याच्यानंतर फ्यू फॉलिकल्स प्रेझेंट ऑन बाल्ड एरिया, जे मी तुम्हाला सांगितलं की बाल्ड एरियामध्ये फॉलिकल्स प्रेझेंट आहेत की नाही ते बघायचे. तर फ्यू फॉलिकल्स प्रेझेंट ऑन बाल्ड एरिया याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि स्मॉल पस्ट्युलर इरेप्शन्स आर सीन इन राईट अँड लेफ्ट टेम्पोरल एरिया. त्याच्यामध्ये काय दिसले तर पस्ट्युलर इरेप्शन्स दिसले. पस्ट्युलर इरेप्शन्स म्हणजे साधारणतः तिकडे असलेली वृद्धी साधारणतः ती आपल्याला दिसली आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर पुढचे हेअर लेंथ आहेत ते शॉर्ट किंवा नाहीच आहेत आणि डॅन्ड्रफ इज नॉट सीन. ठीक आहे. हे त्याच्यानंतर हे मायक्रोस्कोपिक फाइंडिंग्स आहेत त्याचे. ओके. की जे डॅमेज हेअर रूट आहेत, वीक हेअर रूट आहेत, सगळे टिप बघा. टिप पण याचा जो स्प्लिट सेंड म्हणालो होतो ना तशा पद्धतीचा आहे. ओके. तर मेडुला बघितलं तर सॉलिड मेडुला आहे. तर मेडुला चांगला होता, त्याच्यामुळे आम्ही हे घेतलं की ओके याच्यामध्ये ट्रीटमेंट आपण करू शकतो. ओके. आता कुठल्या याच्यावरून ठरवायचे आहेत ना, त्याचे पण काय क्रायटेरियाज ठरवलं आहे की स्काल्प ॲनालिसिसमध्ये आम्हाला बाल्ड एरियामध्ये हेअर्स आढळले की नाही, तर आढळले तर मग त्याच्यावर काम करू शकतो. नंतर मग मेडुला चांगला आहे तर काम करू शकतो. पोरसिटी आहे, त्याच्यानंतर थिकनेस. आता हे बघा, हा किलोजनमध्येच गेलेला आहे म्हणजे सरळच आहे एकदम केस. ओके. आणि थिकनेस पण बघितली तर नॉर्मल थिकनेस आहे ना त्या थिकनेसपेक्षा खूप कमी आहे. हा हेअर रूट जर बघितला ना 71 आहे. नॉर्मल थिकनेस 140 असते. ठीक आहे, 140 to 160 असते, तरी 71 आहे. शाफ्ट पण शाफ्ट 80पर्यंत असायला पाहिजे, हा 64 आहे. आणि टीप आहे तो मोर दॅन 30 पाहिजे, हा 22 आहे. ठीक आहे. तर तो खूप वीक झालेले होते. त्रिदोष परीक्षणानुसार त्याचं परीक्षण केले तर आम्हाला त्याच्यामध्ये वाताचे सगळ्यात जास्त आणि पित्ताचे सगळ्यात म्हणजे वात पित्त डॉमिनन्सीचे आढळले हेअर्स. सप्तधातू परीक्षणामध्ये रसदुष्टी, रक्तदुष्टी, मांसक्षय, अस्थिक्षय, मज्जाक्षय आणि शुक्रक्षय अशा पद्धतीचा होता पेशंट. मलपरीक्षणामध्ये निराम होते मल. प्रकृती आपण जेव्हा काढली त्याची वात प्रधान पित्त दोषानं बनली होती. पंचभौतिक परीक्षणामध्ये त्याचे पृथ्वी महाभूत हा कमी झाला होता आणि तेज आणि वायू महाभूत हे वाढले होते. ओके. आणि तीही त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे. ओके. जे मी सांगितलं की याच्यावरून सगळ्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट आम्ही डिझाईन करून देतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये साधारण वातपित्त शामक चिकित्सा, जे मी सगळ्यात पहिले सांगितले की दृष्टी कुठली झाली ती बघायची. तर वातपित्त शामक चिकित्सा, रसदुष्टीहर चिकित्सा, तिसरी रक्तशोधक चिकित्सा, चौथी सप्तधातू पोषक चिकित्सा, त्याच्यानंतर कृमिघ्न चिकित्सा आणि मग रसायन चिकित्सा. आता हा आहे ना क्रमानुसार दिलेली असते. ठीक आहे. ह्या क्रमानुसार चिकित्सा करायची. आता हा जेव्हा मॉड्यूल आम्ही फ्रँचायझीला सांगतो तेव्हा आम्ही त्यांना ही सगळी शिकवतो की एक्झॅक्ट कुठल्या पॉईंटने ट्रीटमेंट करायला पाहिजे. ठीक आहे. तर ही इंटरनल ट्रीटमेंट. आणि एक्सटर्नलमध्ये हेअर ऑइल ॲप्लिकेशन, मसाज, वेलवेक्स सोप म्हणजे साधारण सोप वगैरे लावायचं असेल तर त्याचं नाव, कधीपासून लावायचं आहे म्हणजे 1 to 2 times a week. ओके. शॅम्पू यूज नाही करायचं आहे, कंडिशनर नाही करायचं आहे, हेअर वॉश नाही करायचं आहे, मेहंदी नाही लावायची. ओके. लीच थेरपी आणि डर्मारोलर ह्या ट्रीटमेंट्समध्ये सांगितलं. ओके. पेशंटचं स्काल्प जर बघितलं नंतर मग केशीय लेप दिला होता लावायला आणि नस्य सांगितलं, प्रतिवर्ष नस्य सांगितलं होतं पेशंट. ठीक आहे. अशा पद्धतीचा हा रिपोर्ट आहे. ठीक आहे. तर आम्ही याच पेशंटचे रिझल्ट्स दाखवतो तुम्हाला.
हे द्या ना मला, हार्ड डिस्क नाही ना, मग अशी दिली होती. याचे यूट्यूबला पण टाकलेत आम्ही, त्या स्वतः पेशंटने हे केलेलं आहे, यूट्यूबला टाकलेलं आहे. याचं पेशंटचं सगळ्यात महत्त्व म्हणजे याचं एज होतं 54 इयर, ठीक आहे, आणि त्याचं 54ला रिग्रोथ केले होते. हे त्याचे बिफोरच्या इमेजेस आहेत पूर्ण, ठीक आहे, आणि हे त्याच्या आफ्टरच्या इमेजेस आहेत पूर्ण. ओके, आणि याचं म्हणजे त्याच्यानंतर पण ट्रीटमेंट चालू होती त्याला, आणि त्याच्या ट्रीटमेंट्सचा व्हिडिओ आहे ना तो यूट्यूबला टाकलेला आहे, ठीक आहे. की सक्सेसफुल रिझल्ट अशा नावाने ट्रीटमेंट टाकलेलं आहे केश आयुर्वेदच्या प्रोफाईलला. केश आयुर्वेदचं यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकलेला आहे त्याचा. तर खूप सारे म्हणजे रिझल्ट्स तर खूप आहेत, खूप साऱ्या पेशंट्सचे आहेत. म्हणजे आता हे बिफोर आफ्टर, तर आपल्याला असं स्कोप खूप आहे. म्हणजे आता साधारण हे आहेत ना, सगळे हे SOPs वरून फॉलो केलेले आहेत बघा. बिफोर आफ्टर, ठीक आहे, इंटरलुक्टच्या पेशंट्सचे. ते भुवयाचे पण केस झालेले असतात, अशा पद्धतीचे असतात. ग्रेइंग ऑफ हेअर्स, ॲलोपेशिया, असे खूप साऱ्या पेशंट्सचे आणि खूप रिझल्ट्स आहेत. मला पेशंटचे नावासकट माहीत आहेत, कारण की मी 10 वर्षापासून आहे इकडे. तर मला असे बरेचसे पेशंट्स, आणि ते तर जनरली हेच केलं जातं की रिपोर्ट्सनुसार त्याचा फॉर्मॅट, त्याचा ट्रीटमेंट डिझाईन, आणि त्या ट्रीटमेंटनुसार त्याला रिझल्ट. साधारण त्याचा कालावधी पण त्याला स्टार्टिंगला सांगितला जातो. साधारण एक तुला 6 ते 8 महिने लागणार आहेत, 8 ते 9 महिने, 10 महिने, वर्षभर वेळ लागेल. कुठल्या पेशंटला वर्षभर वेळ लागतो, त्याला वर्षभर वेळ लागणार आहे. थांबायची तयारी असेल तर ट्रीटमेंट स्टार्ट करू असं अगोदरच सांगितलं जातं, आणि मग त्याच्यानंतर ॲक्च्युअल ट्रीटमेंट ती स्टार्ट केली जाते. ओके, नाही तसा काही उपयोग तर नाही आहे, ठीक आहे. त्याचं सांगतो, ती उष्णता क्रिएट करण्यासाठी असते, आणि पित्तप्रधान व्यक्तीने जर ते केलं तर त्याचे लवकर हेअर होणार आहेत आणखी पांढरे. उलटा परिणाम होतो. कफाच्या ह्याच्याने चालतं, ठीक आहे, कफाच्या व्यक्ती असेल आणि त्याने केलं ना तर चालतं, ओके. पण पित्ताच्याने वाताच्याने करू नये.